आमचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून हद्दपारीचा आदेश काढण्यात आल्याचा आरोप इचलकरंजीतील माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी केलाय। या विरोधात पुणे आयुक्त कार्यालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हद्दपार जरी केलं असलं तरी आमच्या फाउंडेशनकडून होत असलेली कामं सुरूच राहतील अशी ग्वाही तेलनाडे यांनी दिली आहे। परवा देशातील 18वी लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला इंडिया आघाडीकडून ज्या वेळेला आम्ही पूर्णपणे मँचेस्टर आघाडी व इंडिया आघाडीचे सर्व घटक आम्ही एकत्रित मिळून जे इथं शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य देण्यासाठी आम्ही सगळेजण राबलो। त्याच वेळेला राजकीय अस्तित्व आमचं कुठंतरी संपुष्टात आणावं त्यासाठी राजकीय लोकांनी त्यांनी हत्याचा दुरुपयोग करून घेऊन आज आमच्यावर जे हद्दपार जे काढलेले आहे आणि आम्ही लोकांच्यापासून दूर राहण्यासाठी जी त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे, आज त्यांना जरी यश आलेलं असेल तर नंतरच्या काळामध्ये आम्हाला आयुक्तालय पुणे आयुक्तालयाला आम्ही तिथं आमची दाद मागणार आहे। तिथं नसेल तर त्यावेळेला आम्हाला हायकोर्टामध्ये देखील जाता येते। पण लोकांच्या जी कामं आज आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत होती त्याच्यापासून आम्हाला दूर ठेवावं, लोकसंग्रह कमी व्हावा म्हणून त्यांनी राजकीय पाऊल उचललं आणि आम्हाला परत एकदा आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांनी जर हद्दपार केलेलं असेल तर इथून पुढच्या काळात देखील संजय तेलनाडे फाउंडेशन, स्मिता तेलनाडे, सारिका तेलनाडे असू दे किंवा पूर्ण मँचेस्टर आघाडीवर चंद्रकांत शेळके वगैरे पूर्णपणे ताकदीनिशी लोकांची कामं करण्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून लोकांची सेवा 100% करणार आणि इथून पुढच्या काळात ही कामं अशाच पद्धतीनं फाउंडेशनची कायम चालू राहणार।